बिग बॉस मराठीच्या इकडे बेडरूम एरियामध्ये धनंजय त्याचा आणि त्याच्या बायकोचा मजेशीर असा किस्सा सांगताना दिसतोय। चला तर बघूयात नेमकं इथे काय घडलेलं आहे। तर बेडरूम एरियामध्ये धनंजय, अंकिता, पुरुषोत्तम, घनश्याम, जान्हवी हे सगळे गप्पा मारत बसलेले असतात आणि अंकिता तिच्या केसामध्ये लावलेले जे क्लिप्स आहेत ते काढत असते। तर धनंजय म्हणतो की जपून काढ, कारण तुझे नकली केस असतील तर ते पडतील। तर अंकिता म्हणते की माझे खरे केस आहेत, गप्प बसा, आणि ती हसू लागते। त्यावर धनंजय म्हणतो की बायकोला मी ज्यावेळेस बघायला गेलो होतो तिनं असा भला मोठा आंबाडा घातलेला होता आणि त्यानंतर मला आंबाडा बघूनच मी तिच्या प्रेमात पडलो आणि हो म्हणलो, आणि साखरपुडा झाल्यानंतर आम्ही फिरायला गेलो तर खांद्यापर्यंतच केस बघून मला असं वाटलं की कदाचित कापून वगैरे आले असेल, पण मी काहीच बोललो नाही। आणि त्याच्या आंबाड्याला बघूनच मी तिच्या प्रेमात पडलो होतो, मी तिला होय म्हणलो होतो, कारण आंबाडा माझ्यासाठी एवढा भारी वाटत होता की तो आंबाडा बघूनच मी माझ्यासाठी विषय संपवला होता। त्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर 6 महिन्यांनी मला कळलं की तो आंबाडा खोटा होता आणि तिचे केस एवढेच आहेत, पण मी काहीच करू शकलो नाही असे म्हणून सगळे हसायला लागतात। तेवढ्यात अंकिता म्हणते की तुम्हाला माहीत नव्हतं का मेकअपमध्ये हे खोटे केस लावू शकतात ते? तर म्हणलं तुमच्या मेकअपचं वगैरे मला काय माहीत नाही, तिचा आंबाडा बघितला आणि मला ते जाम भारी वाटलं म्हणून मी तिला पसंत केलं। तेवढ्यात तिथे आर्या येते आणि आर्या सांगते की असं कसं होऊ शकतं, मेकअपमध्ये तर काय यूज करतात हे तुम्हाला लग्नाआधी त्यांनी सांगितलं नाही का? तर असा काहीच विषय झाला नाही, तिने मला काहीच सांगितलं नाही। तर असा हा मजेशीर किस्सा ऐकून धनंजयवरती सगळेच हसायला सुरू करतात। तर असे बरेच विनोदी किस्से त्याचे आणि त्याच्या बायकोचे ते यूट्यूब, इंस्टाग्राम आणि या बिग बॉसच्या घरात देखील सांगताना दिसत असतो। तर तुम्हाला हे त्याचे किस्से कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच धनंजयच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।